नमस्कार मंडळीनो. तर आज आमच्या इथं पालखी नाचणार आहे आमच्या कोंडावर. तर आम्ही सगळे वाडीतली मुलं आज सर्व एकत्र येऊन पालखी सोहळा एकदम थाटामाटात पार पाडणार आहोत. तर आम्ही सगळे आता पालखी येण्याची पूर्वतयारी करत आहोत. तर आम्ही त्यासाठी सजावट, त्यानंतर रांगोळी वगैरे, त्याच्यानंतर साफसफाई, त्याच्यानंतर अजून काही डेकोरेशन करत आहोत. तर त्यासाठी आम्ही आता एक नॅचरल डेकोरेशन करायचा प्रयत्न करतोय. तर आम्ही आता आलोय रानामध्ये माठ नेण्यासाठी. माडाची छोटी छोटी पांद्या आहेत त्या घेऊन आम्ही आता जाणार. आणि हे बघा कशा आपली मंडळी माड तोडून घेऊन जातात. हे बघा सगळी मंडळी आली इथे. हे बघा सुंदर प्रकारे बघा झाड तोडलेले. आता आता आम्ही सर्वजण सजावट करणार आहोत. घ्या हे इथंच खडस ना, पहिला खडसून घे ना, खडसून पहिला पाकाडीवर जाऊ दे. ए किसनदा पांद्या खडसून घे, माझ्या रस्त्यावर जाऊ दे. पाहिजे तर घे ना आपल्या तोडून, वजन कशाला नाही. होय सोलपटत जातील. बघा ह्या ठिकाणी सगळी मुलं वाडीतली एकत्र येऊन मस्तपैकी सजावटीचा कार्यक्रम करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे नियोजन करत आहेत. हे आमच्या सर्व वाडीतली मंडळी आहे आणि आम्ही एका घनदाट जंगलामध्ये आलोय. खूप खतरनाक वातावरण आहे बघा. सुंदर असे सूर्यकिरण पण आलेले आहेत बघा. आणि अशा जंगलामध्ये आम्ही येऊन सजावटीचं सामान सगळं तोडून नेत आहोत. हे बघा खूप सुंदर प्रकारे एकदम झाड आहे तिथे. त्या ठिकाणी आमच्या सुमरादेवी कोंडावरती आमचे ग्रामदैवतचं आगमन होणार आहे. त्यासाठी आम्ही पूर्वतयारी करतोय. आज आमच्या पोराने सपोर्ट करून खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि आम्ही आज असं नॅचरल एक डेकोरेशन करणार आहोत. तोडकरी तोडकरी बोला तुम्ही दोन शब्द. तोडकरी अरे राणीच्या पडलो. अरे हो इकडे बघा. हे तिथं खाली जाणून जाऊ नको. तोडकरी वरती झाडावर चढलेले आहेत. हे बघा छोट्या छोट्या फांद्या घेत आहेत डेकोरेशनसाठी. खाली वर त्याला घे हातात घे. गावाकडे अशा गोष्टी करण्याची मजा खूप वेगळी असते. खूप छान वाटतं अशा गोष्टी करताना. आणि त्यासाठी गावाकडे एवढी धमाल करायला भेटते देवासोबत पण. आणि सगळ्या गोष्टींमध्ये चांगले दिवस निघून जातात. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. म्हणजे आम्ही कुठलीही गोष्ट करताना ते आनंदामध्ये करतो. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी करताना खूप छान वाटतं. तरी बघा आपली सर्व मंडळी इथे आहे. हे बघा मंडळी, हे बघा आपली मंडळी. खूप चांगल्या उत्साहामध्ये सगळेजण आपली मंडळी काम करते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मंडळी. आपल्या चॅनलवर चांगला चांगला व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. आणि पुढे काय होणार आहे अजून हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर मंडळी आपण आता सानेवर पोचलो आहे. तर आपण हे सर्व माडाची ज्या फांद्या आहेत त्या आपण एका ठिकाणी ठेवूया. आणि त्यानंतर तुम्हाला मी आपली सान दाखवतो, जिथे की वाडीचं एक शेवटचं स्थान असतं. त्या ठिकाणी पालखी थांबते. आपण हे पहिलं ठेवूया. हे बघा हे सर्व डेकोरेशन सामान इकडे ठेवलं आहे. तर हे बघा हे आपले वाडीचे कार्यकर्ते आहेत. आमची कशाला आणली? रवींद्र शेखर खूप सुंदर प्रकारे नियोजन करतात. हे बघा ही सर्व वाडीतली मुलं आहे. त्याची सान आहे ती हे आहे. हे बघा तिचं सजावटीचं काम चालू आहे. हे बघा हे सुंदर सजावटीचं काम करतात. आणि हे बघा तर ह्या ठिकाणी हे बघा सर्व मुलं पाणी मारतायत. कारण की ह्या इथे पालखी नाचणार आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आपली देवाची सान आहे आणि ह्या ठिकाणी पालखी नाचणार आहे. तर आपण ज्या ज्या आपण झाप आणलेले आहेत तर ते एका लाईनीत ह्या बांधाबांधांना लावायचे आहेत, जेणेकरून डेकोरेशन खूप छान दिसेल. आणि ही आपली होळी आहे. ही बघा या ठिकाणी आपली होळी आहे. आपण ह्या ठिकाणी होळी लावतो. तर हे सुंदर असं हे आमच्या पूर्ण ह्या सानेचं पूर्ण ह्या एरियाचं पूर्ण नाव आहे सुमरादेवी असं नाव आहे. जी सुमरादेवी आहे ती त्या ठिकाणी वसलेली आहे. ते जे मोठं झाड दिसतंय ना त्या मोठ्या झाडाखाली सुमरादेवी आहे. आपली देवीचं मंदिर आहे, तिथं देवी बसलेली आहे.
तर त्या ठिकाणी आपल्या ह्या पूर्ण ग्राउंडला सुम्रादेवी नाव पडलेलं आहे. तर मंडळींना खूप छान वाटतं अशी उपक्रम करताना गावाला येऊन, खूप मस्त वाटतं. तर या ठिकाणी मंडळी हे बघा, हे इथं शनकोला केलेला आहे आणि इकडून पाणी आलेलं आहे. तर ही सर्व मंडळी आपली आता शनकोळा टाकत आहेत, कारण की ह्या ठिकाणी पालखी नाचणार आहे ना. तर या ठिकाणी सर्व मंडळी हे बघा पाणी मारत आहेत. हे घ्या घ्या, पाणी मारून सारवण करत आहेत. सुंदर प्रकारे नियोजन करत आहेत. हे बघा, विवेक शिरकर बोला तुम्ही 2 शब्द आज संध्याकाळी कार्यक्रमाबद्दल. आपल्या कार्यक्रम वगैरे झकास होणार, पॉवरफुल. फक्त बघत राहा कंटिन्यू. ह्या ठिकाणी शनकोळा टाकत आहेत जेणेकरून संध्याकाळी पालखी व्यवस्थित नाचवता यायला पाहिजे. आणि देवाचा कार्यक्रम असल्यामुळे शनकोळ हा पहिला टाकावाच लागतो, सारवण करावंच लागतं. ते आपल्या गावची परंपराच आहे. आणि ह्या ठिकाणी सजावटीचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा, इकडे साऊंड सिस्टीम वगैरे सगळे स्पीकर वगैरे लागणार आहे. तर हे बघा सजावटीचं कार्यक्रम चालू आहे. आणि सुंदरशी झाडं आहेत बाजूलाच, हे बघा चिंचेची, आंब्याची, त्यामुळे सावली देखील आहे. खूप सुंदर वातावरण आहे. हे बघा आजीबाई, इथे आजीबाई नियम काढत आहे. खूप मेहनत घेतात सर्व लोक, कारण की देवाच्या कार्यक्रमासाठी सर्वच लोक मेहनत घेतात. तर मंडळी आज आपला सानेवरचा सजावटीचा कार्यक्रम चालू आहे अजून, आणि सर्व लोक तिथे मिळून सजावट करत आहेत. तर मी आता घरी आलो आहे, कारण की खूप थकलो आहे. सकाळी 9 वाजल्यापासून तिथे गेलेलो. तर आता आपण थोडं जेवण करायचं आणि आपण थोड्या वेळात परत जायचं. तोपर्यंत सजावट पूर्ण झालेली असेल आणि संध्याकाळी कार्यक्रम जो होणार आहे तो आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. तर आपण तोपर्यंत आता थांबूया, भेटूया आता आपण पुढच्या पार्टमध्ये.